नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदाच असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कर्ण 3. हस्तिनापुराकडे परतण्यासाठी आम्ही सरळ यज्ञ मंडपातून बाहेर जाण्यासाठी तत्परतेनं पावलं टाकू लागलो. दुर्योधन तर कुणाकडेही ढुंकून न पाहता झपाझप चालू लागला. पण प्रवेशद्वाराकडून द्रुपद राजाचा हातात हात धरून आत येणाऱ्या पितामहांनी त्याला मध्येच थांबविलं आणि अधिकारवाणीत ते त्याला म्हणाले, दुर्योधना, तू यज्ञासाठी आला आहेस की मृगयेसाठी? जा, एक काम कर, यज्ञात बळी देण्यासाठी आणलेल्या पशूंची गणती करून त्यांची नीट व्यवस्था राखली आहे की नाही ते तू स्वतः पहा. आणि कर्ण, तू यज्ञासाठी दान देण्याच्या वस्तू स्वहस्ते सर्वांना दान करावयास बस. अगोदरच द्रौपदीकडून अवमानित झालेल्या करारी दुर्योधनाला त्यांनी सांगितलेलं एवढं क्षुल्लक काम मुळीच आवडलं नाही. वळीव पर्जन्याच्या वेळी एकाएकी चोहो बाजूंनी ढगांचं जाळं निरभ्र आकाशावर गोळा व्हावं तसं असंख्य आठ्यांचं जाळं त्याच्या निरुंद मस्तकावर गोळा झालं. भक्कम काळवीटानं शुष्क काटकीच्या साध्या आवाजानं सुद्धा कान टवकारावेत तशा त्यानं आपल्या वक्र भुवया अधिकच ताणल्या. त्याचे घारे डोळे जणू प्राणांतिक फडफड करून त्यांना सांगू इच्छित होते की तुम्ही पितामह भीष्म आहात. मी कुरूंच्या दिव्य कुलातील ज्येष्ठ युवराज आहे. तुम्हाला तरी हे असलं क्षुद्र काम यावेळी मला सांगणं शोभा देत नाही. पण पितामहांच्या ज्येष्ठत्वाचा तो उपमर्द करू शकला नाही. एकदा असहाय्यतेनं माझ्याकडे पाहून खाली मान घालून तो पशूंच्या गोठ्याच्या दिशेनं निमूटपणे वळला. त्याच्या मनात कसलं भयान वादळ चाललं होतं याची साक्ष त्याची भूमीवर आदळणारी भक्कम पावलंच देत होती. त्याच्या सांत्वनासाठी काहीतरी बोलावं म्हणून मी त्याच्या पाठीमागून चालू लागलो. मागं न वळताच उजव्या हाताच्या तळव्यानं मला थांबण्याचा संकेत करून तो निर्धारानं म्हणला, तू राधेय थांब. आजचा दिवस या सर्वांना एका आगळ्या अर्थानं, मला एका वेगळ्या अर्थानं जीवनांतापर्यंत लक्षात राहील. दुर्योधनालाही मन आहे, तोही एक माणूस आहे याचं या सर्व धुंदांना विस्मरण झालेलं दिसतंय. योग्य वेळ येताच मी त्यांना पटवून देईन की मी ही एक जिवंत माणूसच आहे. मी त्याच्या मानी क्षत्रिय मनाच्या मरण यातना ओळखल्या, पण त्याला एकही सांत्वनाचा शब्द सांगू शकलो नाही. कसा सांगू शकलो असतो? त्याच्यात आणि माझ्यात काय फरक होता? एका दुखऱ्या मनाच्या माणसानं दुसऱ्या दुखऱ्या मनाच्या माणसासाठी कोणते सांत्वनाचे शब्द धुंडाळावेत? जीवनभर मीही हेच अनुभवलं नव्हतं काय? अवहेलना आणि तिरस्कार. त्याच्या लहान होत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडं मी अनुकंपेनं पाहू लागलो. त्याच्या चालीत नित्याची कौरव राजाची ऐट कुठंच दिसली नाही. पितामहांनी दुर्योधनाला खऱ्या अर्थानं ओळखलंच नाही असं मला वाटलं. मंडपातील संमिश्र कुजबूज आकस्मिक एकदम थांबली म्हणून मी माघारी वळून प्रवेशद्वाराकडे पाहिलं. धवल वर्णाच्या 4 घोड्यांचा गरुड ध्वज रथातून श्रीकृष्ण खाली उतरला. मंद मंद हसत शांत धीर गंभीर पावलं टाकीत तो यज्ञ मंडपात आला. अंजनीच्या नीलवर्णी फुलासारखं त्याचं निळं शरीर मावळतीच्या सौम्य किरणात झळाळत होतं. त्याच्या मागून अबोली वर्णांचं अंशुक धारण केलेली अधोमुखी रुक्मिणीही आली. त्या दोघांमागून सात्यकी, बलराम, उग्रसेन, अक्रूर, उद्धव, प्रद्युम्न, साम, ब्रह्मगार्ग्य रथातून उतरले. पितामहांनी तत्परतेनं सामोरं जात श्रीकृष्णाला गाढ आलिंगन दिलं. त्या दोघांचं आलिंगन पाहताना मला वाटलं की हिमालयाचं धवल शिखर आकाशाच्या निळ्या कंठात बिलगलं असावं. सुवासिनींनी श्रीकृष्ण रुक्मिणींच्या चरणांवर जलाचे कुंभरिते केले. राजमाता कुंती देवीनी त्याच्या विशाल कपाळावर मंगल कुंकुम तिलक लावला. द्रौपदीनं औक्षण केलं. मला ते पाहताना राधामातेची आठवण झाली. मी कुठंही बाहेर निघालो की ती असाच तिलक माझ्या कपाळावर लावीत असे. विदुरांनी त्यांच्या कंठात टवटवीत श्वेत कमलांची माला घातली.
श्रीकृष्णानं वाकून राजमातेची चरण धुली, विनयानं मस्तकी घेतली. मंडपातील सर्वजण आदरानं उभे राहिले. पायांवर ओतलेल्या पाण्यातच लोळण घेणाऱ्या अनेक ऋषींना श्रीकृष्ण तत्परतेनं वर उठवू लागला. दूरवर एका आसनावर मात्र कोणी एक नरेश तसाच बसला होता. मी त्याच्या त्या तटस्थपणाच्या कुतूहलामुळं त्याच्याकडे निरखून पाहिलं. तो शिशुपाल असावा. शेवटी युधिष्ठिर पुढं झाला. श्रीकृष्णाचा उजवा हात आपल्या हाती घेत त्याला तो यज्ञवेदीजवळच्या भव्य सुवर्ण सिंहासनाकडे नेऊ लागला. डाव्या दिशेनं चालणाऱ्या अर्जुनाच्या अनावृत्त खांद्यावर श्रीकृष्णानं आपला डावा हात टाकला होता. त्या दोघांच्या नीलवर्णामुळं मागून पाहणाऱ्याला त्यातला श्रीकृष्ण कोण आणि अर्जुन कोण हे लगेच कळलं नसतं. मला मात्र त्या दोघात एक स्पष्ट फरक जाणवू लागला. श्रीकृष्णाच्या चालीत सहजता होती. अर्जुनाच्या चालीत शरीर पेलण्यासाठी निर्माण केलेलं भान होतं. मंडपाच्या निवडुंगाच्या खांबाला टेकून मी दूरवर श्रीकृष्णाकडे पाहू लागलो. ज्याच्यासाठी मानावमानाच्या सर्व सांकेतिक कल्पना दूर लोटून मी आमंत्रण नसतानाही आलो होतो, ती माझी आकांक्षा पुरी झाली. श्रीकृष्णाच्या शरीरवर्णात आणि आकाशवर्णात मला बरंच साम्य आढळलं. त्याच्या कानांकडं निमुळत्या होत गेलेल्या नेत्रात इतर कुणालाही न आढळणारी प्रशांत जवळीक होती. लहान असूनही त्याची ध्येययष्टी पिळदार होती. डोळे निमुळते होते. बोलक्या धुंद पापण्यांनी ते आच्छादलेले होते. युधिष्ठिरानं त्याला यज्ञकुंडानजीकच्या भव्य सुवर्ण सिंहासनावर बसविलं. तो बसताच सर्वजण आसनस्थ झाले. ऋषीगणांनी आपापल्या व्याघ्र चर्मावर पद्मासनं घातली. माझ्याकडं कुणाचंच लक्ष नव्हतं. असायचं तसं कारणही नव्हतं. मंडपावरून सहज दृष्टी फिरवताना श्रीकृष्णाला मी यज्ञमंडपाच्या एका कोपऱ्यात दिसलो. त्याची आणि माझी क्षणभरच दृष्टीभेट झाली. काही कारण नसताना माझ्या डोळ्यांसमोर चंपानगरीतलं गंगेचं विशाल पात्र उभं राहिलं. माणसाचं मन तरी किती विचित्र असतं. त्याला केव्हा काय आठवेल याचा काहीच नियम नसतो. मला पाहताच मात्र तो सिंहासनावरून परत उठला. महात्मा विदुरांना त्यानं हाताच्या संकेतानं जवळ बोलावून घेतलं आणि त्यांच्या कानात पुटपुटून काहीतरी सांगितलं. महात्मा विदुरांना त्यानं हाताच्या संकेतानं जवळ बोलवून घेतलं आणि त्यांच्या कानात पुटपुटून काहीतरी सांगितलं. माझ्या मस्तकावर मुकुट नाही याची जाणीव होताच मला खंत वाटली. महामंत्री विदुर तो देण्याची व्यवस्था करण्यासाठी म्हणूनच माझ्याकडे येऊ लागले. माझ्याजवळ येताच त्यांनी मला जे सांगितलं त्यानं मात्र माझा अपेक्षाभंग झाला. ते म्हणाले, अंगराज, आता यज्ञविधीला प्रारंभ होणार आहे. आपण आसनस्थ व्हावं. मी इथं उभा आहे तो योग्य नाही का? उत्तरासाठी मी म्हणालो, मस्तकावर मुकुट नसताना नरेशांच्या बैठकीत कसं बसायचं? ही माझी इच्छा नाही. भगवान श्रीकृष्णांची आहे. ते तेवढ्यात शांतपणे म्हणाले. त्या उत्तरावर माझ्याजवळ कोणतेच शब्द नव्हते. मी मूकपणे त्यांच्या मागून चालत जात त्यांनी दाखवलेल्या एका आसनावर बसलो. सगळीकडे शांतता पसरली. 4था प्रहर असल्यानं मावळत्या सूर्यदेवांची सर्व स्पर्शी लांबट किरणं बालक प्रवेशद्वारातून प्रवेशून सगळ्या मंडपाला स्पर्शू लागली. ती पाहताच उगाच एक विचित्र विचार माझ्या मनात तरळून गेला. मला महामंत्र्यांनी एक आसन दाखवलं होतं, पण त्या किरणांना ते कोणतं आसन दाखवणार होते? आणि खरं म्हटलं तर त्यांना आसन दाखवण्याची आवश्यकताच होती काय? मंडपातल्या प्रत्येक आसनावर ती आमंत्रण नसताना कुणाच्याही विरोधाला न जुमानता येऊन बसली नव्हती काय? श्रीकृष्णाच्या आसनावर सुद्धा त्यांना कोण आणि कसा विरोध करू शकणार? काही निमंत्रित राजे माझ्या मुकुटविहीन मस्तकाकडे निरखून पाहत काहीतरी कुजबुजू लागले. बहुधा त्यांना माझं तिथं तसं बसणं अशुभ सूचक वाटलं असावं. पण जेव्हा युधिष्ठिर यज्ञकुंडाजवळ उभा राहून बोलू लागला तेव्हा त्यांची कुजबूज आपोआपच थांबली. तो बोलू लागला, भगवान श्रीकृष्ण, पितामह, महामंत्री, गुरुदेव द्रोण, पूजनीय ऋषीजन आणि आमंत्रित नरेश हो, मी माझ्या 4 भ्रांत्यांच्या वतीनं आपणा सर्वांच्या इंद्रप्रस्थातील आगमनाचं सानंद सहर्ष स्वागत करतो.
आम्ही हा राजसूयज्ञ आमच्या राज्याच्या समृद्धीसाठी आणि शांततेसाठी मांडला आहे. आमच्या सुदैवानं या महत्त्वपूर्ण यज्ञविधीसाठी आज यज्ञवेत्ता म्हणून भगवान श्रीकृष्ण इथं उपस्थित आहेत. यज्ञवेत्त्याचे आजच्या शुभ मुहूर्तावर चरण धुवून मी त्यांच्या शुभ हस्ते या यज्ञातील पहिली बिल्व समिधा अर्पण करणार आहे. आपणा सर्वांच्या आणि त्यांच्या कृपाप्रसादानं आमच्या राज्याचं कल्याण होईल असा आमचा दृढ विश्वास आहे. या यज्ञानंतर आपण सर्वांनी आज पौर्णिमा असल्यानं समोरच्या इक्षुमतीच्या किनारी मंडपात बसून सहभोजन घ्यायचं आहे. त्यानं आपल्या अमात्यांकडं सहेतुक कटाक्ष टाकला. त्याने विविध नद्यांचं जल भरलेला एक सुवर्ण कुंभ आणि एक सुवर्णाचं तबक आणलं. युधिष्ठिरानं ते तबक श्रीकृष्णाच्या चरणांजवळ ठेवलं. नेहमी माझे पाय बारकाईनं निरखणारा युधिष्ठिर श्रीकृष्णांचे चरण त्या तबकात ठेवून श्रद्धेनं सुवर्ण कलशातील जल त्यावर ओतू लागला. सर्व आमंत्रित राजे ते दृश्य औत्सुक्यपूर्ण शांततेनं पाहू लागले. चरण धुवून होताच त्यानं सुवर्ण तबकात पडलेल्या जलाचे 4 बिंदू आपल्या उजव्या तळहाताच्या पोकळीत घेऊन ते तीर्थाच्या आचमनासारखे श्रद्धेनं प्राशन केले. आपल्या तलम धाग्यांच्या उंची उत्तर्यानं भक्तीनं श्रीकृष्णाचे ओले चरण पुसले. मी त्या चरणातील उजव्या निळ्या अंगठ्यावर माझ्या बाणाचा व्रण तिथं असायला हवा होता, पण तो नव्हता. अग्निहोत्री ऋषींनी प्रणवाचा मंत्र म्हणत धगधगीत अंगाराची एक थाळी यज्ञकुंडात ओतली. त्या अंगारावर अर्पण करण्यासाठी श्रीकृष्णानं बलवज वृक्षाच्या काष्ठाची एक छोटी मोळी हळूच उचलली. ओणावून तो ती मोळी यज्ञकुंडात अर्पण करणार इतक्यात नरेशांच्या बैठकीत बसलेला चेदिरा शिशुपाल आपल्या आसनावरून खाडकन उठला आणि हातातील गदा एका झटक्यात उचलून खांद्यावर पेलीत तीव्र विरोधाच्या कणखर आवाजात ओरडला, थांब! कानात वायू भरलेला वृषभ कुणाच्याही अंगावर धावून जाण्यासाठी सिद्ध झालेला असतो तसा त्याचा आविर्भाव होता. गर्जणाऱ्या मेघासारखा आवाज होता. सर्वांनी आश्चर्यानं भेदरून त्याच्याकडे पाहिलं. आपली मान मंडपभर गरगर फिरवून शेवटी ती युधिष्ठिरावर रोखत नागपुड्या विस्फारीत त्यानं क्रोधानं तो म्हणाला, कुरूंच्या श्रेष्ठ कुलात जन्मलेल्या युधिष्ठिरा, एका यत्किंचित गवळ्याच्या पोराला या महान यज्ञाचा यज्ञवेत्ता करून तू इथं या आर्यवर्तातल्या समस्त शूर क्षत्रियांची आमंत्रण देऊन कुचेष्टा मांडली आहेस की काय? त्याची उन्नत छाती वरखाली होत होती. त्याच्या मनात दीर्घकालीन साचलेली मळमळ उतास येऊ लागली. तो जरासंधाचा सेनापती आणि रुक्मिणीचा एकेकाळचा नियोजित वर असल्यानं श्रीकृष्णावर अर्थातच रुष्ट होता. त्यानं श्रीकृष्णाचा एक यत्किंचित म्हणून केलेला निर्देश मला मुळीच आवडला नाही. भीमार्जुन तर क्रोधानं आपली गदा आणि चाप सावरीत आसनावरून ताडकन उठलेच. हातातील बलवजाची मोळी परत समिधांच्या ढिगात फेकत मंदपणे वर उठत श्रीकृष्णानं त्यांना हातानंच संयम करण्याचा संकेत केला. ते खाली बसले. त्या तशा ऐन समयी सुद्धा एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली. श्रीकृष्ण क्षत्रिय असून सुद्धा त्याला आपलं जीवन गोपालपुत्र म्हणूनच घालवावं लागलं होतं. दैव हे आत्यांतिक लहरी बालकासारखं असतं. बालक जसं हातातील सुवर्णभूषण पायदळीच्या मातीत फेकून देईल आणि त्या मातीतील शुष्क काष्ठ मात्र हाती घेईल, तसंच दैव सुद्धा पराक्रमी पुरुषांच्या असहाय्यतेचा धुलीत फेकून देतं आणि कर्तृत्व शून्य भेद्रटांना कधी कधी मस्तकी धरतं. आपणाला कुणाचाच विरोध होत नाही याची पक्की खात्री होताच आसन सोडून शिशुपाल सरळ यज्ञवेदीच्या अगदी जवळ गेला. गदा सावरीत हवे तसे हातवारे करीत तो अधिकच त्वेषानं बोलू लागला. त्याच्या मुखाच्या वणव्यातून तडतडणाऱ्या ठिणग्याच्या ठिणग्या बाहेर पडत होत्या. सारे शब्द केवळ विवेकशून्य होते. या मंडपात त्या गवळ्यापेक्षा सूर्यप्रतापी अनेक वीर असताना त्यांना डावलताना तू कोणता विचार केला आहेस? इथं हे पितामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, युवराज दुर्योधन, दुःशासन, मद्रराज शल्य, सिंधुराज जयद्रथ, सुबलराज शकुनी, पांचाल श्रेष्ठ द्रुपद यांसारखे महाप्रतापी वीर असताना ब्रह्मतेजानं तळपणारे पैल, धौम्य, द्रोण, कृप,
विदुर आणि अश्वत्थामा यांसारखे पूजनीय विद्वान असताना एका काळ्या गवळ्याची अग्रपूजा करून कुरूंच्या धवल कीर्तीला काळीमा फासताना तुला काहीच कसं वाटत नाही? त्याच्या केवळ काळ्या निळ्या वर्णानच तू भारावून गेला असशील तर त्याही पेक्षा आकर्षक आणि आश्चर्यकारक सुवर्ण वर्णाचं झळाळणारं अभेद्य कवच धारण करणारा कुंडलधारी वीरश्रेष्ठ अंगराज कर्ण इथं आहे. तो तुला दिसलाच नाही की काय? सर्वांच्या आसनासमोर उभं राहून अंगुली निर्देश करून सर्वात शेवटी माझ्यावर दृष्टी फेकली. मला ते मुळीच आवडलं नाही. कसं आवडणार? जगाला कुतूहल वाटणारी कवच कुंडल मी धारण केली होती म्हणून मला काही सारथी न म्हणता कोणी सम्राट म्हणून मान देणार नव्हतं. तो उगाच माझा निर्देश वेड्यासारखा करीत होता. त्याची रक्तवर्णी जीभ वेड्यासारखी बडबडत होती आणि या सर्वांना सोडून गायीच्या शेपट्या पिरगळीत अरण्यात भरकटणाऱ्या एका यत्किंचित गवळ्याला तू आज या एवढ्या महान राजसूयज्ञाचा यज्ञवेत्ता कसा केलास? तेवढं करून तरी तू थांबला आहेस काय? गायींच्या मलमूत्राने नित्य बरबटणारे त्याचे ओंगळ पाय धुवून ते अमंगळ पाणी तू एखाद्या तीर्थासारखं प्राशन करतोस आणि तेही या सर्व क्षत्रियांसमोर. ही सर्वांची जीवघेणी कुचेष्टाच नाही तर दुसरं काय आहे? सांग, आपल्या नूतन राज्याचा तुला गलिच्छ गवळीवाडा करायचा आहे की काय? त्याच्या उद्गारांनी क्रोधानं संतप्त झालेले पितामह भीष्म, भीम आणि सहदेव ताडकन आसनावरून उठले. पण श्रीकृष्णानं त्यांना केवळ हाताच्या संकेतानंच खाली बसवलं. भावनारहित झालेला शिशुपाल जिभेला येईल ते अद्वा तद्वा बोलू लागला. मध्यापेक्षाही प्रतिशोधाची धुंदी अधिक प्रभावी असते हे त्याला पाहून आणि त्याचे त्यावेळचे प्रलाप ऐकून कुणालाही पटलं असतं. जरासंधाचा सेनापती म्हणून आणि रुक्मिणीचा विवाहपूर्व अयशस्वी वर म्हणून त्याला श्रीकृष्णावर प्रतिशोध घ्यायचा होता. त्यासाठी तो हवा तसा बोलत होता. तो तसाच बोलत राहिला तर त्याच्या कंठाचा कुंभ तडकेल की काय असंच सर्वांना वाटू लागलं. अतिशय अर्वाच्य भाषेत सुचतील ते अपशब्द योजून तो मस्तकावरचा तोल गेल्यासारखा अद्वा तद्वा ओरडत होता. श्रीकृष्णाची कुणी कधी केली नसेल आणि ऐकली नसेल अशी असह्य अवहेलना करू लागला. त्याचा प्रत्येक शब्द पेटत्या दीप्ती बाणासारखा होता. गवळणीत नाचणाऱ्या कामुक नर्तका, आपल्या मामाची हत्या करणाऱ्या कुलघातक्या, जरासंधाच्या पौरुषाला पाठ दाखवणाऱ्या भेकडा, क्षत्रियांनी आणि ब्राह्मणांनी मांडलेल्या या पवित्र यज्ञासाठी मथुरेच्या गवळीवाड्यातून हवीचं दूध कावडींनी आणून देऊन त्याचं दाम मोजून घेऊन चालतं न होता त्या पवित्र सुवर्ण सिंहासनावर बसून एका उच्च कुलस्थ क्षत्रियाकडून स्वतःचे अमंगळ पाय धुवून घेताना तुला थोडी सुद्धा लज्जा कशी वाटली नाही? क्रोधानं अंध झालेल्या चैत्रातल्या पळसासारखा तो फुलून निघाला होता. प्रत्यंचेसारख्या त्याच्या कंठाच्या धमन्या ताठर झाल्या होत्या. संतापानं तो अंगभर नुसता थरथरू लागला. त्याच्या प्रत्येक शब्दाबरोबर ऐकणाऱ्यांच्या छातीत भीतीचा गोळा उठला. श्रीकृष्णाची मान हळूहळू भुजंग फण्यासारखी ताठ होऊ लागली. आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून शिशुपालाला सावध करण्यासाठी निर्वाणीच्या वाणीत तो निक्षून म्हणाला, शिशुपाल, तुझे 99 अपराध आजवर मी सहन केले आहेत. तुझ्या मातेला तुझे 100 अपराध मी सहन करीन असं वचन दिलं आहे. आता मात्र प्रत्येक पळ तुझ्या जीवन मरणाची सीमारेषा खेचून जवळ आणीत आहे. सावध हो आणि संयम कर. युद्धाखेरीज अन्य ठिकाणी संयम हाच क्षत्रियांचा धर्म आहे. माझी सहनशीलता पराकोटीला जाईपर्यंत ताणशील तर तिचं संहारक सुदर्शनात रूपांतर होईल. तत्वज्ञान सांगणाऱ्या भेकडा, पुरुषार्थ हाच जर क्षत्रियांचा धर्म असेल आणि तू खरा क्षत्रिय असशील तर असा या यज्ञ मंडपाच्या मध्यभागी येऊन या चेदी राजाशी द्वंद्व खेळ. हातातील गदा दूर फेकून सरळ त्यानं श्रीकृष्णावर दृष्टी रोखून आपले दंड थोपटले. त्याच्या त्या दंड थोपटण्यानं सर्वांच्या कांठळ्या बसल्या. श्वास नाकपुड्यातच अडखळले. मला ओरडून सांगावंसं वाटलं की शिशुपाल, संतापलास तू. सागराच्या भरतीलाही फुगण्याची सीमा असते. एकाएकी पूर्वी कधीही न ऐकलेल्या अपरिचित सहस्र वाद्यांच्या कर्कश आवाजाने मंडप डळमळू लागला. तो आवाज कुठून येत होता ते कुणालाही कळेना.
माझ्या डोळ्यांपुढं तर तेजाची वलयाच्या वलय गरगरू लागली. सर्वांची दृष्टी श्रीकृष्णावर अचल खिळली. नील देठावर नील कमल असावं असं त्याचं निळ्या शरीरावरचं नीलवर्णी मुख एकदम गंभीर झालं. महाद्वाराची भव्य कवाडं मिटली जावीत तसे त्यानं आपले विशाल नेत्र मिटून घेतले. क्षणातच त्याचं शरीर अंगारावरची लाही फुलावी तसं फुलू लागलं. क्षणापूर्वी नीलकमलासारखं दिसणारं त्याचं मुख क्षणातच अंगारासारखं रक्तवर्णी दिसू लागलं. हळूहळू वाढत त्याच्या मुकुटाचा मयूरपंख शिरपेच हा हा म्हणता मंडपाच्या छताला जाऊन भिडला. त्याचं शरीर जसजसं वाढत होतं तसतसं माझं शरीर अधिकाधिक तप्त होत होतं. मी ज्या आसनावर बसलो होतो ते आसन वितळणार की काय अशीच मला शंका वाटू लागली. शरीरात केवळ उष्णतेच्या प्रचंड लाटाच लाटा उफाळत होत्या. त्याच्या वाढत्या शरीराबरोबर माझं शरीर का तप्त व्हावं म्हणून मी त्या विशाल देहाकृतीकडे निरखून पाहिलं. त्या आकृतीला 4 हात होते. क्षणापूर्वी ज्या हातानं शुष्क काष्टांची समिधा उचलली होती त्या हातात तेवढ्यात सहजतेनं पेललेली एक अवजड गदा दिसू लागली. त्या मागील हातात तेवढ्याच तेजाची वलय फेकीत गरगर फिरणारं 12 आऱ्यांचं वज्रनाभीचं एक दातेरी चक्र होतं. त्या देहाकृतीचे दीर्घ ओठ पूर्णपणे मिटले होते. तरीही मेघांच्या गडगडाटाला लाजवील असा सहस्र वाद्यांच्या कलकलाटाही भेदवणारा कनिमय धारदार ध्वनी बाहेर पडला. मंडपाला चिरत तो आमंत्रिताच्या कानातून सरळ हृदयात घुसला. कितीतरी खोल. शिशुपाल, तुझे 100 अपराध संपले. विश्वकर्ता ब्रह्माही आता तुला तुझ्या जीवाचं दान करू शकणार नाही. क्षत्रियत्वाच्या खोट्या अहमतेनं उन्मत्त झालेल्या दुर्बल जीवा, विसरलास की भरतीच्या सागराला सुद्धा उन्मत्तपणे उसळण्यासाठी मर्यादा असते. सावर आणि मृत्यूच्या सत्याला तोंड देण्यासाठी वीरासारखा सिद्ध हो. यापुढं 101वा अपराध तुला करताच येणार नाही. ती संधी तुला आता कधीच मिळणार नाही. त्यानं आपले मिटलेले दीर्घ नेत्र उघडले आणि एक क्षणभरच शिशुपालाचा वेध घेऊन हातातील तेजोवलय फेकणारं मंत्रभारित सुदर्शन चक्र शिशुपालाच्या रोखानं प्रक्षेपिलं. झंझावातातील देवदार वृक्ष धिप्पाड असूनही थरथर कापतो तसा शिशुपाल आता थरथर कापू लागला. क्षणापूर्वी पर्वतासारखा कणखर आणि खंबीर वाटणारा तो क्षणातच त्या भव्य कृती पुढं मातीच्या ढेकळासारखा क्षुद्र वाटू लागला. क्षत्रियत्वाच्या अहमतेनं उन्मळून क्षणापूर्वी लाल झालेलं त्याचं मुख क्षणातच अदय मृत्यूच्या जाणीवेनं काळं ठिक्कर पडलं. सर्व यज्ञ मंडपभर हाहाकार उडाला. सगळीकडं असह्य दीप्तिमान प्रकाश दाटला होता. जलाच्या सुवर्ण कुंभावरून तो परावर्तित होत होता. सू असा कर्कश शिळेसारखा आवाज काढीत चक्र शिशुपालाच्या दिशेनं पुढं सरकू लागलं. माझं मन कुतूहल, आश्चर्य, उत्सुकता, करुणा यांनी भरून गेलं. प्राणाच्या भयानं व्याकुळ झालेला शिशुपाल त्या दैदिप्यमान प्रकाश वलय फेकणाऱ्या चक्राचा मारा चुकविण्यासाठी राजांच्या आसनामागं लपण्याचा केविलवाना प्रयत्न करू लागला. त्याची ती धडपड पाहताना जीवाला जगण्याची तीव्र आसक्ती आहे याची प्रचिती येत होती. क्षणापूर्वी श्रीकृष्णाला पळपुटा म्हणणारा शिशुपाल आपल्या पुढं मृत्यू उभा ठाकताच स्वतः पळू लागला. पण तो ज्या ज्या राजांच्या आसनामागं लपण्याचा यत्न करीत होता ते सर्व राजे चक्रातून बाहेर फेकल्या जाणाऱ्या दाहक तेजोवलयांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी जीवाच्या आकांतानं आसनं सोडून इतस्तता आश्रयासाठी धावू लागले. समरांगणात शार्दूलासारख्या डरकाळ्या फोडणारे ते विक्रमी योद्धे त्या चक्रापुढं क्षणभरही थांबू शकत नव्हते. मंडपातील सर्व आसनं पटापट मोकळी होऊ लागली. भेदरलेला शिशुपाल थरथरत ती चपळाईनं पालटू लागला. तेजाचं असह्य स्रोत मुद्रेवर पडताच त्यापासून पोळून निघू नये म्हणून आपल्या पुष्ट हातांनी तो मध्येच आपली मुद्रा आच्छादून घेऊ लागला. पळापूर्वीचा त्याचा क्षत्रिय अभिनिवेश आता लवमात्रही शिल्लक राहिलेला नव्हता. धावता धावता मध्येच तो त्यानं स्वतःच फेकलेल्या गदेच्या दंडावर पाय पडून तोल गेल्यामुळं पर्वत शिखरावरून पाषाण कोसळावा तसा उभ्यानच धाडकन खाली कोसळला. वेध घेण्यासाठी चक्र त्याच्यावर एकदम झेपावलं.
चपळाईनं झटकन उठून तो परत आसनांच्या रांगेत घुसला. चक्राच्या असह्य उष्णतेनं त्याची गदा मात्र वितळून गेली. ते चक्र यज्ञमंडपाची राख करणार की काय या भयानं ऋषी सुद्धा मंडप सोडून गेले. मंडपात मी, शिशुपाल आणि ती भव्याकृती याशिवाय कोणीच नव्हतं. चक्राचा कर्कश आवाज क्षणाक्षणाला तीव्रतेनं वृद्धिंगत होऊ लागला. माझ्या शरीराचा कणन कण फुलून निघाला. आसनावरूनच ते अपूर्व भीषण गूढ दृश्य स्वतःला विसरून मी एकटक पाहू लागलो. कधी नव्हतो इतका मी दीडमूड झालो. श्रीकृष्ण त्या एकाच शब्दातील अद्भुत रम्य रहस्यानं माझ्या बुद्धीला थक्क करून टाकलं. शिशुपाल भांबावलेल्या अवस्थेत आता हवा तसा मंडपभर धावू लागला. मृत्यूच्या केवळ जाणीवेनच त्याच्या पायातील शक्ती नष्टप्राय झाली. जणू मृत्यू त्या चक्राचे दात विस्फारून विकट हसत शिशुपालाची उत्तान जीभ निखंदण्यासाठी उतावीळ झाला होता. धावण्याच्या प्रयत्नात त्याच्या शरीरावरचं अधर्य आसनात सापडून जागजागी फाटलं होतं. उत्तरीय कुठं पडलं होतं तेही त्याला कळत नव्हतं. त्याचं उंचनी धिप्पाड शरीर वणव्यात एकाकी पेटणाऱ्या विशाल वृक्षासारखं भेसूर दिसू लागलं. सगळीकडं डोळे दिपवणारा प्रकाशच प्रकाश कोंडला होता. एकदम धापा टाकीत शिशुपाल माझ्याच आसनासमोर आला. त्याची माझी एक क्षणभरच दृष्टीभेट झाली. दवबिंदूंनी कमल ओथंबून भिजावं तसं त्याचं रक्तवर्णी सतेज मुख स्वेदबिंदूंनी डबडबलं होतं. किती अपार कारुण्य, असीम भयाकुलता आणि हृदय पिळवटणारी पश्चाताप दग्धता त्याच्या डोळ्यात बाहुल्यात एकवटली होती. एका विशाल देशाचा अभिषिक्त राजा असूनही तो आहोत हा अहंगंड काही त्याच्या मनाला सोडवत नसावा. कारण मला पाहून प्राणाच्या आकांतानं तो मुळीच किंचाळला नाही की कर्णा मला वाचव. कारण मला त्या स्थितीतही मी एक सुतपुत्र होतो आणि तो एक क्षत्रिय होता याचा विसर पडलेला नसावा. चक्र शीळ घालत तसंच त्याचा पाठपुरावा करीत माझ्या आसनासमोर आलं. तरीही मी आसनावर शांत बसलेला पाहून त्याच्यातील मानिक क्षत्रियाचं मन बिथरलं. एका सूतपुत्राला पीडा न देणारं हे चक्र केवळ आपणाला काय करणार या कल्पनेनं गरकन वळून त्यानं कसलाही विचार न करता शेवटी सरळ सुदर्शनालाच हात घातला. पण त्याचा हात पोळून निघाला. काळा ठिक्कर पडला. आता मात्र त्याच्या धैर्याचे बाण तटातट तुटले. भ्यालेला सशासारखा पटकन उडी मारून तो माझ्या मागं आला आणि वारुळात भुजंग शिरतो तसा माझ्या आसनाखालच्या अरुंद पोकळीत आपलं मस्तक खुपसून लपू लागला. सुदर्शन भयान शीळ घालत माझ्या समोर मंडलाकृती घोंगावत फिरू लागलं. मी कोण आहे हे माझं मलाच कळेना. शिशुपालाच्या वितळलेल्या गदेच्या रसासारखं माझं शरीर मला असह्य उष्ण भासू लागलं. त्या तेजस्वी चक्राकडं मी एकटक पाहू लागलो. त्यातून निघणारी तेजोवलय आस्ताचलाच्या सूर्यदेवांच्या किरण शलाकेसारखी उबदार आणि मला हवी हवीशी वाटू लागली. ते चक्र नव्हतंच, जणू मावळतीचे सूर्यदेव माझं नेहमीचं सूर्यास्ताचं अर्घ्य मागायला यज्ञ मंडपात आज आले होते. आसनावरून ताडकन उठून मी अर्घ्यासाठी म्हणून ओंजळ धरली. हातात जल नव्हतं तरीही ती भावनांची ओंजळ मी अर्पण केली. तरीही ते चक्र घोंगावत प्रदक्षिणा घालत तसंच माझ्या समोर फिरू लागलं. मी माझे डोळे त्याच्यावर अचलपणे रोधले होते. माझ्या समोर तेजाचे कोट्यावधी कण गरगरत फिरत होते. कर्ण, आसन सोड, यज्ञवेदीजवळ चल. छताला भिडलेल्या भव्याकृतीच्या मुखातून अधिकारवाणीत शब्द आले. मी काय करतो आहे हे माझं मलाच समजलं नाही. भारावल्यासारखा सरळ आसनाजवळून उठलो आणि यज्ञवेदीच्या दिशेनं चालू लागलो. वेदीजवळ येताच माझं मस्तक जिच्या गुडघ्याला टेकलं असतं अशी ती विशाल कृती कशाची आहे म्हणून निरखू लागलो. गतिमान अशा गरगर फिरणाऱ्या दिव्य तेज कणांनी ते सर्व शरीर भरलं होतं. केवळ तेजाचे रसरसणारे गतिमान कण. मी आसन सोडताच चक्र शिशुपालाचा पुन्हा पाठलाग करू लागलं. शिळेचा आवाज वाढू लागला म्हणून मी माघारी वळून शिशुपालाकडे पाहिलं. मंडपात आपणाला कुणाचाच आधार नाही याची खात्री होताच तो रथाच्या शर्यतीच्या घोड्यासारखा सुसाट धावत मंडपाचं प्रवेशद्वार ओलांडून राजवाड्याच्या प्राकाराबाहेर पडला होता.
अंगावरच्या फाटक्या वस्त्राचंही त्याला भान नव्हतं. मध्येच तो मागं वळून चक्रातील आणि आपल्यातील अंतराचा भयाकुल मुद्रेनं वेध घेत होता. त्याच्या मुद्रेवरील प्रत्येक भाव मानव मृत्यूला किती घाबरतो हे विविध छटांनी दाखवू लागला. कधी राजवाड्याच्या बांधकामापासून शिल्लक राहिलेल्या पाषाणामागं, तर कधी विशाल वृक्षामागं तो आश्रयासाठी लपण्याचा प्रयत्न करू लागला. पण मानवाप्रमाणे अवघा निसर्गही त्याचं रक्षण करायला असमर्थ ठरला. दुरून तो जीवन मरणाचा पाठशिवणीचा अद्भुत खेळ पाहताना प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. शेकडो डोळ्यांच्या उत्सुक बाहुल्या सुदर्शनाबरोबर गरगर फिरू लागल्या. आश्रयाचे सर्वच मार्ग खुंटल्यामुळं गलित गात्र झालेला शिशुपाल शेवटी सरळ राजवाड्यासमोरच्या इक्षुमती नदीच्या पात्रात शिरला. चक्राचा मारा चुकवण्यासाठी तो क्षणाक्षणाला अधिकाधिक खोल पाण्यात उतरू लागला. त्याचं मुख मात्र मंडपाकडेच होतं. पाय, मांड्या, कंबर, छाती असा एक एक अवयव गळून पाण्याखाली अदृश्य होऊ लागला. शेवटी कंठापर्यंत जलौघ येईपर्यंत तो चिकाटीनं आत शिरला. पण कंठाला पाणी लागताच निरुपायानं थांबला. त्यानं निर्धारानं आपले डोळे मिटून घेतले असावे. पोळलेल्या काळ्या ओंजळीचं आच्छादन मुखावर घेऊन आपल्या मनाचे धागे त्यानं मृत्यूच्या अटळ सत्याला तोंड देण्यासाठी निर्धारानं एकत्र बांधले. क्षणातच चक्र चपळाईनं त्याचा कंठभेद करून गेलं. देठ तुटलेल्या गुलाबी कमलपुष्पासारखं त्याचं मस्तक क्षणात इक्षुमतीच्या उफाळणाऱ्या लाटात अदृश्य झालं. उभारीच्या शिशुपालाचं जीवन संपलं. चक्रही गतीनं पात्रात शिरलं. जणू त्या उन्मत्तपणे बोलणाऱ्या जिभेचा त्या चक्राला त्या पाण्यातही वेध घ्यायचा होता. मावळतीच्या सूर्यकिरणात इक्षुमतीचं विशाल पात्र चमकू लागलं. पण नेहमीसारख्या त्या पात्राच्या जललहरी शुभ्र नव्हत्या. त्या पात्राच्या काही जललहरी लाल दिसू लागल्या. विस्मय, करुणा, संभ्रम, कुतूहल अशा विविध भावनांनी माझं मन सुन्न झालं. धरतीत रोवलेल्या मल्लस्तंभासारखा वेदीजवळ निश्चल उभा राहून मी इक्षुमतीच्या पात्राकडं पाहू लागलो. हिंदकळणाऱ्या जललहरींशिवाय तिथं काहीच दिसत नव्हतं. केवळ जललहरी लपलपणाऱ्या निशब्द माझ्या मनातही तशाच प्रश्नांच्या विचार लहरी लपलपत होत्या. श्रीकृष्ण कोण असावा? त्याच्याकडं ते दाहक चक्र कसं? माझ्या शरीरावर ते का परिणाम करू शकलं नाही? मी कोण आहे? मनात आणलं असतं तर मी शिशुपालाला आज वाचवलं असतं काय? श्रीकृष्णाच्या वृद्धिंगत होणाऱ्या शरीराबरोबर माझं शरीर पण तप्त का झालं? माझ्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले. पण उत्तर मात्र एकाही प्रश्नाचं मिळेना. त्या दिव्य शरीरात आणि आपल्यात काय फरक आहे तो पाहावा म्हणून इक्षुमतीच्या पात्रावरून मी मागत छताकडे दृष्टी फेकली. तिथं कुणीच नव्हतं. युधिष्ठिरानं मांडलेल्या सुवर्ण सिंहासनावर बसून कृश अंगलटीचा सावळा श्रीकृष्ण उजव्या हाताच्या बैठकीवर उजव्या हाताचा कोपर टेकवून, उजवा तळहात गालावर टेकवून, उजवीकडे थोडंसं कलून माझ्याकडे पाहत मंदपणे हसत होता. त्याच्या अंगलटीपेक्षा ते सुवर्ण सिंहासन फारच मोठं वाटत होतं. मला सत्य काय आणि किमया काय तेच कळेना. मंडपाबाहेरील राजे योद्धे आणि कृषीजन मिळतील तसे आत घुसून त्याच्या सुवर्ण सिंहासनापुढं पटापट लोळण घेऊ लागले. श्रीकृष्ण ऋषीजनांना सौम्य शब्दात म्हणाला, सूर्यास्त होतो आहे, मुहूर्त टाळू नका. राजसूय यज्ञाची पहिली समिदा आज सूर्यास्तापूर्वी यज्ञकुंडात पडलीच पाहिजे. यज्ञ मंडप क्षणापूर्वीचं चित्त थरारक नाट्य विसरून तत्परतेनं हालू लागलं. ऋषीगण उच्च रवात मंत्र घोषवू लागले. युधिष्ठिरानं पुन्हा श्रीकृष्णाचे चरण धुतले. श्रीकृष्णानं शांतपणे उठून बलवजाची एक मोळी यज्ञकुंडात अर्पण केली. त्यानंतर धडाधड मंत्र म्हणत ऋषी मुनी समिधांवर समिधा यज्ञकुंडात अर्पू लागले. त्या समिधांचा धूर माझ्या डोळ्यांपुढं दाटू लागला. केवळ धूर, डोळ्यांपुढं समिधांचा धूर, मनापुढं संभ्रमाचा आणि साशंकतेचा धूर. श्रीकृष्णाजवळ सुदर्शन होतं, मग ते त्यानं जरासंधावर कधीच का सोडलं नाही? जरासंधाच्या सततच्या स्वाऱ्यांचा त्रास चुकवण्यासाठी तो द्वारकेला का गेला? तो जरासंध मला शरण आला, तो श्रीकृष्णाला कसा सतावू शकला? काही समजत नव्हतं. धूर डोळ्यात गेल्यानं
डोळ्यात दाटलेलं पाणी टिपावं म्हणून मी उत्तरीयाचा शेव पापण्यांच्या कडांना लावला. कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता. तो अश्वत्थामण होता. चल, तू ही एक समिधा यज्ञकुंडात अर्पण कर. तो शांतपणे इक्षुमतीच्या पात्राकडे पाहत म्हणाला. त्याच्या समवेत जाऊन मीही एक औदुंबराची समिधा कुंडात अर्पण केली. यज्ञमंडप सोडताना विचारमग्न झालेला उंच अश्वत्थामा स्वतःशीच पुटपुटला. काहीच कळत नाही. काय कळत नाही? तो काय म्हणत होता ते मला नीट कळलं नाही. या श्रीकृष्णाबद्दल म्हणतोय मी. आज त्यानं वधलेला शिशुपाल कोण असावा असं वाटतंय तुला? कोण कोण होता तो? श्रीकृष्णाचा आतेबंधू. श्रीकृष्ण पिता वसुदेव यांची सख्खी भगिनी चेदीराज दमघोषाला दिली आहे. तिचं नाव आहे श्रुतश्रवा. शिशुपाल हा दमघोष आणि श्रुतशर्वा यांचा पुत्र होता. श्रीकृष्णाचा आतेबंधू. जसे राजमाता कुंती देवींचे पांडव नात्याने कृष्णाला आहेत तसा. कुंती देवींचे पुत्र. मी मध्येच थांबलो. काही बोलावंसं वाटलं नव्हतं. एकच एक प्रश्न सारखा मस्तकात भिरभिरत होता. श्रीकृष्ण कोण असावा?